Hi all dear friends. We study about our first topic, that is laws of motion. Today we going to start a new point and very important point, that is Newton's laws of motion. नमस्कार मित्रांनो, आपण आपला पहिला जो धडा आहे मित्रांनो गतीचे नियम, त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो किंवा लॉज ऑफ मोशन म्हणतो. तर त्यामध्ये आपल्याला आज नवीन पॉईंट स्टार्ट करतोय आपण, त्याच्यामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. इट इज वी विल स्टडी इन ऑल्सो इन आवर 11th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड ऑल्सो अँड इन 10th स्टँडर्ड ऑल्सो. म्हणजे आपण याचा अभ्यास आपल्या पुढील 10वीला पण आहे, 11वी 12वी सायन्सला सुद्धा हे सर्व नियम त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे आहेत मित्रांनो. पहा, तर पाहूया. लेट स्टार्ट. फर्स्ट देअर आर गिवन दॅट व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग. आपल्याला म्हटलेलं आहे की खालील कारणांसाठीची खालील ज्या गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत त्याची कारणं कोणती आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट म्हटलेलं आहे बा, हे स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाऊट द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. म्हणजे एखादी स्थिर वस्तू जागेवरतीच राहते जोपर्यंत त्याच्यावरती फोर्स म्हणजे काय, बल आपण लावत नाही. म्हणजे वेन वी अप्लाय द फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट इट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस, बिकॉज स्टॅटिक असते. स्टॅटिक म्हणजे ती कशी एक प्रकारची स्थिर वस्तू असते, म्हणजे तिच्यामध्ये असणारी जी मोशन आहे, बिकॉज द मोशन इन दॅट ऑब्जेक्ट इज झिरो ॲट दॅट टाईम, इट इज ॲट ए कॉन्स्टंट प्लेस. ती काय असणार आहे का, सेम जागेवरती असणार आहे. इट डू नॉट मूव्ह. आपण त्याला काय म्हणू शकतो, ती मूव्ह होणार नाही. मूव्ह होणार नाही म्हणजे काय, एका जागेवरून दुसरीकडे जाणार नाही मित्रांनो. पहा, दुसरं तुम्हाला विचारलेलं आहे, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट ए बुक फ्रॉम ए टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. पहा, म्हणजे काय म्हटलेलं आहे, जेवढं फोर्स आपल्याला लागतंय एखादं पुस्तक उचलायला, तेवढंच फोर्सने आपण एखादा टेबल उचलू शकत नाही. काय रिझन असेल त्याच्यामध्ये, बिकॉज द वेट ऑफ बुक इज लेस, व्हेरी व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू टेबल. आपण जर विचार केला तर पुस्तकाचं वजन आणि टेबलाचं वजन काय आहे मित्रांनो, वेगळं आहे. म्हणून आपण काय करू शकतो, सहजरित्या. पहा, त्यांनी म्हटलेलं आहे द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट ए बुक. म्हणजे काही एक प्रकारचं छोट्याशा बलाने सुद्धा किंवा छोट्याशा फोर्सने सुद्धा आपण ते पुस्तक उचलू शकतो. तेवढ्याच फोर्सने किंवा तेवढ्याच बलाने आपल्याला ते टेबल उचलता येईल का, नाही येणार. तिसरा प्रश्न विचारला आहे पहा तुम्हाला, फ्रूट्स ऑन ए ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रांचेस आर शेकन. म्हणजे काय, झाडाच्या फांद्या जर आपण हलवल्या, शेकन म्हणजे हलवणे, तर हलवल्या तर त्या ठिकाणी असणारी जी फळं आहेत ती फळं काय होतात, फॉल डाऊन. फॉल डाऊन म्हणजे काय होतात, जमिनीवरती पडतात. काय कारण असेल, वेन वी अप्लाय दी फोर्स ऑन द ब्रांचेस ऑल्सो अप्लाय द फोर्स ऑन फ्रूट. म्हणजे ज्या वेळेसला आपण फांदी हलवतो त्याच वेळेसला काय होतं मित्रांनो, ती फांदी, ते जे फळ असतं त्या फळाच्या वरच्या देठावरती काय अप्लाय करतं, फोर्स अप्लाय करतं. आणि जे फ्रूट आहे ते काय होतं, सहजरित्या खाली पडतं. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मँगो ट्रीवरती काय करतो, वेन वी अप्लाय द फोर्स ऑन द ब्रांचेस द मँगो कम्स डाऊन. आणि सहजरित्या तो मँगो काय होतो, आंबा काय होतो, सहज खाली पडतो. पहा, 4 नंबरचा पॉईंट दिला आहे तुम्हाला. An electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. काय, ज्या वेळेसला आपण पंखा बंद करतो त्यानंतर काही वेळापुरता तो पंखा फिरत असतो. त्याचं कारण काय आहे पहा, विचारलं आहे तुम्हाला. व्हॉट इज द रिझन ऑफ दॅट, वेन द फॅन इज इन मोशन. जर पंखा मोशनमध्ये असेल तर तो काय करतो, एक प्रकारची गती त्या ठिकाणी तयार करतो आणि गती त्या पंख्यामध्ये आलेली असते. वेन वी स्टॉप द फॅन इट इज गोईंग ऑन रोटेटिंग. म्हणजे तो काय होतो, गोईंग म्हणजे काय म्हणतो, गोलाकार रीतीने काय होतो, सर्क्युलेशन मोशनमध्ये किंवा सर्क्युलर मोशन म्हणतो आपण त्याच्यामध्ये. तो काय होतो, कंटिन्युअस मूव्ह होत राहतो जोपर्यंत त्याच्यामध्ये असणारी मोशन काय असते त्या ठिकाणी चालू असते. काही वेळापुरती ती मोशन काय असते, अप्लाय असते त्याच्यावरती. पहा, पुढे म्हणलेलं आहे पहा, if we look for reasons for the above, we realize that objects have some inertia. We have learnt that inertia is related to the mass of the object
Newton's first law of motion describes this very property and is therefore also called the law of inertia. तर लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे काय, जर न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे तो तुम्हाला काय करतो त्या ठिकाणी डिस्क्राईब करतो. लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे त्या वस्तूचं मास, आपण वस्तुमान म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरती हा लॉ ऑफ इनर्शियाचा लॉ काय असतो, डिपेंड असतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लॉ. हा जो फर्स्ट लॉ आहे तो खूप महत्त्वाचा लॉ आहे. पहा, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, देअर आर टोटल 3 लॉज. रिमेंबर दॅट. अँड ऑल दीज 3 लॉज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तिन्ही लॉ कसे आहेत मित्रांनो, खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या याच वर्षी तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ओके, आणि मेमराईज करा किंवा तुमच्या मेमरीमध्ये ते साठवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 11वी 12वी सायन्सला येणारे असाल बहुतेक विद्यार्थी सेमी इंग्लिशचे असतील, इंग्लिश मिडियमचे असतील. ओके, तर पहा या ठिकाणी म्हटलेलं आहे बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. बिफोर दॅट देअर आर गिवन न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. फिल ए ग्लास विथ अ सँड, कीप अ पीस ऑफ द कार्डबोर्ड ऑन इट, कीप अ 5 रुपीज कॉइन ऑन the cardboard. Now strike the cardboard hard using your fingers. Observe what happen. पहा, तुम्हाला एक सिंपल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय घ्यायचं तुम्हाला, एक ग्लास घ्यायचा अशा पद्धतीने ग्लास. ओके, कीप अ पीस ऑफ द कार्डबोर्ड ऑन इट. काय म्हटलं, ग्लास विथ सँड, याच्यामध्ये थोडीशी काय करायचं, सँड घ्यायची तुम्हाला. पहा अशा पद्धतीने. नंतर काय म्हटलं त्यांनी, कीप अ पीस ऑफ द कार्डबोर्ड ऑन इट. आता याच्यावरती काय ठेवायचे तुम्हाला, अशा पद्धतीने कार्डबोर्ड ठेवायचं, असं कार्डबोर्ड ठेवायचा आहे. पहा, नाव देअर आर गिवन कीप अ 5 रुपी कॉईन ऑन द कार्डबोर्ड. या कार्डबोर्डवरती इथे किती काय ठेवायचं, 5 रुपीजचं कॉईन बॉक्स ठेवायचं आहे. हां, तुम्ही हा प्रयोग घरीसुद्धा करू शकता, आत्तासुद्धा करू शकता. पहा, ज्यांनी केलं ते कमेंटमध्ये होय म्हणा, म्हणजे मला कळेल किती जणांनी एक्सपेरिमेंट केला आहे. काय सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. नोटबुकचं तुम्ही कार्डबोर्ड जरी घेतलं किंवा एक पुठ्ठा जरी घेतला नोटबुकचा, तरी हा एक्सपेरिमेंट सक्सेस होईल. खाली काय घ्यायचे, ग्लास घ्यायचे, त्याच्यावरती हा पुठ्ठा ठेवायचा, त्याच्यावरती 5 रुपीज कॉईन ठेवायचे. पहा, नाव स्ट्राईक द कार्डबोर्ड हार्ड युजिंग युअर फिंगर. ऑब्झर्व व्हॉट हॅपन. आणि काय करा, ह्या बाजूने किंवा ह्या बाजूने त्याला अशी टिचकी मारा जोरात, किंवा त्याला काय म्हटलं, स्ट्राईक करा म्हटलेलं आहे. कोणत्याही बाजूने स्ट्राईक करा, एका बाजूने करायचं कोणत्याही. काय होईल, व्हॉट हॅपन दिअर, काय होईल, हे कार्डबोर्ड काय होईल, सहजरित्या बाहेर पडेल, किंवा असं इकडे बाहेर पडेल, इकडे बाहेर पडेल. ज्या बाजूने तुम्ही मारणार आहे ह्या बाजूने जर फोर्स अप्लाय केला, वेन वी फोर्स अप्लाय फ्रॉम दिस साईड, व्हॉट हॅपन, द कार्डबोर्ड आउट फ्रॉम दिस साईड, म्हणजे ह्या बाजूने काय होणार आहे, ते बाहेर पडणार आहे. मग त्याच वेळेसला हे जे 5 रुपीज कॉईन आहे ते कशामध्ये पडणार आहे, इन ग्लास. म्हणजे कशामध्ये पडणार आहे, तर ते ग्लासमध्ये पडणार आहे. व्हेरी इझी आपण म्हणू शकतो, इझी एक्सपेरिमेंट आहे हा, तुम्ही सहजरित्या करू शकता. तर आपण नेक्स्ट म्हटलेलं आहे, आपण ते नेक्स्ट पाहूया. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. व्हॉट इज मीन बाय बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ ऑर. आणि तुम्ही पहा रस्सी खेच खेळत असाल, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं पहा, आपण पाहूया पुढे दिलेलं आहे. सो लॉंग ॲज अ फोर्सेस अप्लाइड बाय बोथ द साईड आर इक्वल, दॅट इज बॅलन्स द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक इन द स्पाईट ऑफ द अप्लाइड फोर्सेस. ऑन द अदर हँड, वेन द अप्लाइड फोर्सेस बिकम इनइक्वल, that is unbalanced, a net force gets applied in the direction of the greater force and the center rope shift in that direction. पहा काय होतं, बऱ्याचदा आपण काय खेळतो, टग ऑफ वॉर, म्हणजे काय रस्सी खेच खेळतो. पहा त्यांनी म्हटलेलं आहे, सो ॲज द फोर्सेस अप्लाइड ॲट द बोथ साईड आर इक्वल. म्हणजे रस्सी खेच खेळत असताना इकडचं फोर्स आणि ह्या बाजूचं जे फोर्स आहे, म्हणजे दोन्ही बाजूचं जे फोर्स आहे, बल आहे, ते जर सारखं असेल तर काय असेल, समजा इथे त्याचं मिडल पॉईंट असेल तर दोन्ही बाजूला काय असणार आहे, रस्सी सारखी असणार आहे. ओके, बट ज्या वेळेसला फोर्सेस काय असतील, अनइक्वल म्हटलेलं आहे. बट वेन द अप्लाइड फोर्सेस बिकम अनइक्वल, अनइक्वल म्हणजे काय असणार आहे, असमान असतील, त्यावेळेसला काय होईल, अनबॅलन्स, अ नेट फोर्स गेट अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स. म्हणजे इकडं जर फोर्स जास्त असेल तर ही रस्सी कुठं जाणार आहे, कुठे जाईल, रोप म्हणलेलं आहे त्यांनी त्याला, तो रोप कुठं जाणार आहे, जिकडं फोर्स जास्त आहे त्यांच्या बाजूला काय जाईल, तो खेचला जाणार आहे. मग त्यांनी म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी, द अ नेट फोर्स गेट अप्लाइड द डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स अँड द सेंटर ऑफ द रोप शिफ्ट इन दॅट
डायरेक्शन आणि त्याच डायरेक्शनमध्ये तो काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. आता तुमचा फर्स्ट लॉ दिलेला आहे, खूप इम्पॉर्टंट लॉ आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला हा लॉ आत्ताच तयारी करून ठेवा. तुम्हाला ह्या लॉला इयत्ता 11वी आणि 12वी सायन्समध्ये तर खूप त्या ठिकाणी विचारला जातो किंवा त्याच्यावरती ॲप्लिकेशन आहे. पहा मग ती काय आहे पहा. An object continue to remain at rest or in a state of the uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे काय, जर एखादी वस्तू तिच्या गतीमध्ये असेल, म्हणजे ती गती रेस्ट असेल, म्हणजे एका जागेवरती असेल किंवा गतीमध्ये असेल, तर ती त्या रेस्ट म्हणजे एकाच जागेवरती राहते किंवा गतीमध्ये राहते. कुठपर्यंत, जोपर्यंत आपण बाहेरून एक प्रकारचं अनबॅलन्स फोर्स त्याच्यावरती काय करत नाही, ॲप्लाय करत नाही. लक्षात घ्या. म्हणजे काय म्हटलेलं आहे त्यांनी पहा, ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट, म्हणजे ती एखादी वस्तू स्थिर आहे तर ती स्थिर राहते. ऑर इन स्टेट ऑफ द युनिफॉर्म मोशन, समजा ती गतीमध्ये आहे तर ती गतीमध्ये राहणार आहे. अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस म्हणजे कुठपर्यंत, त्याने म्हणजे अनलेसचा अर्थ काय होतो, कुठपर्यंत, ॲन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट, जोपर्यंत आपण बाह्य बल त्याच्यावरती काय करत नाही, ॲप्लाय करत नाही. म्हणजे एखादी वस्तू जर 50च्या स्पीडने असेल, एखादी व्हेकल गाडी, तर ती 50च्या स्पीडनीच राहणार आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत तिच्यावरती दुसरं बल ॲप्लाय होत नाही, वापरलं जात नाही. किंवा एखादा दगड आहे, तो जागेवरतीच आहे, त्याच्यावरती तो कुठपर्यंत जागेवरती असणार आहे, जोपर्यंत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं बाहेरचं किंवा बाहेरून कोणतंही एखादं बल ॲप्लाय केलं जाईल, त्याच वेळेसला तो काय होणार आहे, त्या ठिकाणी एका जागेवरून दुसरीकडे जाणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, एखादी वस्तू ॲट रेस्ट म्हणजे स्थिर जागेवरती असेल किंवा त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो की अलॉंग अ स्ट्रेट लाईन, म्हणजे ती कशी असणार आहे, युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन असू शकते. म्हणजे ती एकतर मोशनमध्ये असेल, कुठपर्यंत असणार आहे, मोशनमध्ये किंवा रेस्टमध्ये, जोपर्यंत तिच्यावरती बाह्य बल ॲप्लाय होत नाही. मग या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, when an object is at rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. Actually there are a number of forces acting on it. पहा त्याच्यावरती नंबर ऑफ फोर्सेस काय होतात, ॲक्ट होतात. पहा, बट they cancel one another so that the net force is zero. जर ते एकमेकांना कॅन्सल झाले तर त्यावरील नेट फोर्स म्हणजे टोटल किंवा शेवटचं जे बल असतं ते किती असणार आहे, 0 असणार आहे. न्यूटन फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फेनॉमेना ऑफ इनर्शिया, दॅट इज द इनॅबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्सेस which cause a change in the state of an object at rest on or in uniform motion. All instances of inertia are example of न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. पहा, आणि कोणता लॉ असतो, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असतो. पहा, आता आपण पुढे पाहूया, नेक्स्ट पेजवरती जाऊया आपण. हाच लॉ तुम्हाला तुमच्या लक्षात आलेला असेल. लक्षात ठेवा काय आहे लॉ. ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन ए स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन अनलेस ॲन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट. जोपर्यंत एखादी वस्तू कुठपर्यंत गतिमान असणार आहे किंवा रेस्ट पोझिशनला असणार आहे, जोपर्यंत तिच्यावरती बाह्यबल, कोणत्याही प्रकारचं बाह्यबल ॲप्लाय होत नाही. ज्या वेळेसला तिच्यावरती बाह्यबल ॲप्लाय होणार आहे त्याच वेळेसला ती कशामध्ये येणार आहे मित्रांनो, मोशनमध्ये येणार आहे. आणि हा काय होता, आपला फर्स्ट लॉ होता, तुम्हाला जो अगदी सखोलपणे मी सांगितलेला आहे. आता आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, न्यूटन सेकंड लॉ. तो लगेच तुम्हाला उद्या भेटेल, लगेच तुम्ही त्याची काय करू शकता, चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकता. खूप सोपा लॉ आहे, आपण सेपरेट घेतोय जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लॉ चांगल्या प्रकारे समजेल. दिस लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा लॉसुद्धा काय आहे, खूप महत्त्वाचा लॉ आहे. एफ इज इक्वल टू काय असतं त्याच्यामध्ये, EMA असतं. म्हणजे फोर्स कोणाच्या बरोबर असतो, मास इंटू ॲक्सलरेशन असतो. ते पण आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.